सर्वांच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं असेल आणि माझ्याही घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि खूप आनंदाचा दिवस आहे। तुम्हाला सर्वांनाही गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर मी आज माझ्या घरचा गणपती तुम्हाला दाखवते आणि गणरायासाठी मी इथे नैवेद्य बनवते, ते म्हणजे मोदक, त्याच्या आवडीचे मोदक बनवते। तर याची जी डिटेल रेसिपी आहे ती मी माझ्या मागच्या वर्षीच्या व्लॉगमध्ये गणेश चतुर्थीचा जो व्लॉग आहे त्याच्यामध्ये मी दाखवलेलीच आहे आणि त्याच पद्धतीने मी बनवते। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी मी मोदकामध्ये गुळाचा वापर न करता साखरेचा वापर केलेला आहे। दरवर्षी मी गुळच वापरते, पण यावर्षी म्हटलं थोडंसं आपण वेगळं ट्राय करूया, साखरेचं बघूया कसं होतात मोदक। तर मी यावर्षी साखर वापरलेली आहे आणि मोदक अतिशय छान झालेले होते, मला सुद्धा खूप आवडले। आणि नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे आणि आवर्जून मी हा वापर करते कारण मला स्वतःला ड्रायफ्रूटचे मोदक खूप आवडतात। तुम्हाला जर असे मोदक बनवायचे असतील तर माझ्या मागच्या वर्षीचा ब्लॉग नक्की बघा आणि त्याची शॉर्ट सुद्धा मी बनवलेली आहे, ती सुद्धा नक्की बघा। आणि मी इथे उकड काढून घेतलेली आहे आणि मला आता देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि इथे मी 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला। मी आता जिथे राहते तिथे मी गणपती बसवत नाही, त्याच्यामुळे दरवर्षी माझी आई मला माहेरी बोलवते गणरायाचं दर्शन घेण्यासाठी। त्या देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही तिघेही माझ्या आईकडे गेलो आणि प्रत्येक ठिकाणी मंडळ दिसत होती वेगवेगळी आणि मोठमोठे गणपती दिसत होते आणि बाहेरूनच त्याचं दर्शन होत होतं। काही गणपती आलेले होते मंडळामध्ये, जे मोठी मंडळ आहेत ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत ती, आणि काही ठिकाणी गणपती आलेले नव्हते। घरी गेल्यानंतर आम्ही बराच वेळ दार वाजवत होतो आणि शर्विल सुद्धा दार वाजवत होता आणि काही दार उघडत नव्हती, बहुतेक ती झोपलेली असावी। पण इथे शर्विलची आतुरता, म्हणजे त्याला असं झालेलं होतं की कधी एक दाई येते, दार उघडते आणि तो आत जातोय खेळायला, आणि हे दरवेळेला असंच असतं। त्याला खूप म्हणजे त्याचा आनंद असा गगनात मावत नसतो, म्हणजे जेव्हा मामाच्या घरी जायचं असतं तेव्हा तो अतिशय आनंदी असतो। त्यामुळे त्याला असं झालेलं होतं की कधी एकदा त्याची आजी येते आणि दार उघडते। दबदबा लाईट पडायचे, लाईट काय शर्विल पंप एवढा मोठा आहे का नाही, असं पाणी लावलं की एवढं पाणी उठतंय, त्याला कमी जास्त करायला म्हणून तर ती जास्त पाणी ओतले। माझ्या भावाने जे डेकोरेशन केलेलं होतं तर त्याने गणपतीच्या साईडला टपामध्ये पाणी सोडून तिथे असे उडणारे कारंजे तयार केलेले होते आणि सोबतच कमळाची सुंदर अशी फुलं ठेवलेली होती, पानं सुद्धा त्याच्यामध्ये तरंगतात असं वाटत, म्हणजे पानं सोडलेली होती, त्यामुळे खूप छान वाटत होतं। शर्विलने आज पहिल्यांदा जास्त मस्ती नाही केली आणि ते उडणारे कारंजे बघून फक्त त्याला धबधबा म्हणत होता, पण ती फुलं किंवा पानं त्यांना हात लावला नाही, त्याच्यातच मस्तीमध्ये गर्क होता। गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातले सगळे विघ्न दूर करो आणि तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धी देव अशी मी त्याच्या शरणी प्रार्थना करते। तर तुम्ही हा गणपती बाप्पा बघा, माझा माहेरचा गणपती अतिशय देखणा असा आहे। तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।